शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून अखेर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काहींच्या खात्यावर 23,000 रुपये जमा झाले, तर काहींच्या खात्यावर थेट 50,000 रुपयाची रक्कम देखील जमा होत आहे। शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा आता त्यांच्या खात्यावर जमा होत आहे। अखेर सरकारने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत आजपासून पीक विमा वाटपाचे अधिकृतपणे काम सुरू केलं। शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 1 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत हे पैसे खात्यावर जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये वाटपाचं काम सुरू राहणार आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवला, म्हणजे ज्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा झाले होते, त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला। परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या नोंदीमध्ये काही घोटाळे आणि चुकीचे मार्ग देखील सरकारला आढळून आले। 2022 पासून 2025 पर्यंत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने विमा भरला होता, त्यांची चौकशी देखील पार पडली। त्यामुळे पारदर्शक पद्धतीने वाटप सुरू राहणार आहे। गेल्या महिनाभरापासून बँक आणि विमा कंपन्यांमध्ये काही तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे पैसे खात्यामध्ये जमा झाले नव्हते, पण आता अखेर कृषी विभागाने स्पष्ट केले की सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत। बँकांनी हिरवा कंदील दिल्यामुळे डीबीटीद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जात आहेत। शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती की कोणते 15 जिल्हे पात्र ठरले आहेत, तर शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 1 नंतर हे पैसे बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहेत। त्याचबरोबर केंद्राच्या कृषी मंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांसाठी एक खुलासा केला आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे। सरकारने पीक विमा वाटपासाठी नवीन जाहिरात लागू केली, परंतु त्यामध्येच आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबाबतची आणखीन एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली। अनेकांना वाटतंय की पीक विमा भरला म्हणजे पैसे येतील, पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आज पहिल्या टप्प्यामध्ये फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर 23,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे की ज्यांचं नाव हे पहिल्या यादीमध्ये आलं आहे। पण यावेळी सरकारने पीक विमा वाटप करत असताना कोणत्याही अटींशिवाय, कोणत्याही जाचक अटींशिवाय अगदी सोप्या पद्धतीने पैसे खात्यावर वितरण करण्याचा निर्णय घेतलाय। परंतु एक महत्त्वाची अट ही जारी करण्यात आली आहे, त्यानुसारच आणखीन 6 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 40,000 रुपये सोडले जाणार आहेत। काहींच्या खात्यावरती 23,000 रुपये जमा होतील, तर काहींना उद्यापर्यंत 40,000 रुपये मिळणार आहेत। तर परवा दिवशी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये थेट 50,000 रुपये याचं वितरण होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आतुरतेने शेतकरी पीक विम्याची वाट पाहत असाल, तर तुमचं नाव हे नेमकं कोणत्या यादीमध्ये आलं आहे आणि तुमच्या खात्यावर किती रुपयाची रक्कम जमा होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सरकारने फक्त पीक विमा नाही, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची अंमलबजावणी देखील वेगवान केली आहे। 51 लाख शेतकऱ्यांची यादी यासाठी तयार झाली असून पावसाळी अधिवेशनापूर्वी यातील मोठ्या टप्प्याचं वाटप करण्याचं नियोजन सरकारने सुरू केले। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे फक्त 23,000 रुपये मिळत आहेत, परंतु त्यांनाच कर्जमाफीच्या 50,000 रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीच्या बैठकीनंतर एक GR जाहीर केला आणि या GR मध्ये अशा काही अटी आहेत की ज्या 15 जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज घेऊन आल्या आहेत। योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे काल रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा हा तांत्रिक कारणास्तव थांबवण्यात येऊ नये, म्हणून विमा कंपन्यांनी जर टाळाटाळ केली तर त्यावर इशारा देत कृषी विभागाने नवीन GR काढला आणि या GR नुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं, तिथे हेक्टरी मदत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले। म्हणूनच महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसाठी स्पेशल झोन तयार करण्यात आला आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 23,000 रुपये जमा होऊ शकतात। कारण आता सध्याला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेबाबत देखील ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता देखील वाढवून जमा होण्याचे संकेत मिळत आहेत। शेतकरी बांधवांनो, आता विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 40,000 रुपये सोडण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली। त्यामुळे काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये मिळणार आहेत, तर उरलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये थेट 50
50,000 रुपये सोडण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत। त्यामुळे जिल्ह्यांची यादी देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा सहजासहजी तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाहीये, तर काल रात्री उशिरापर्यंत मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये विरोधकांनी अनेक प्रश्न उठवले होते। त्याच वेळी या बैठकीमध्ये फडणवीस साहेब स्पष्टपणे म्हणाले आहेत की बँकांची तांत्रिक प्रॉब्लेम आता चालणार नाहीत। शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच्या आज पैसे जमा झालेच पाहिजेत आणि यासाठी इशारा देत कृषी विभागाने हालचाली केल्या। 2 टप्प्यांमध्ये पैशाचं वाटप सुरू केलं। पहिला टप्पा आज दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे, तर दुसरा टप्पा हा आज संध्याकाळी 7 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत असणार आहे। पण सर्वात मोठी अट यामध्ये आहे की ज्यांचे पीक विमा खात्यामध्ये जमा होणार आहेत ते 23 ते 50,000 रुपयापर्यंत असणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 15 जिल्ह्यांची निवड ही आजच्या दिवसासाठी करण्यात आली। 2012 पासून 2025 पर्यंत ज्यांनी चुकीच्या मार्गाने विमा भरला होता त्यांचे पैसे सरकारने रोखून धरले होते, परंतु यावेळेस हप्ता वाटप करत असताना सरकारने 15 जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरण सुरू केलं आहे। विमा कंपन्यांना पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे। परंतु त्यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होणार असल्याची चर्चा सुरू झाली। एका वेळी 2 मोठे हप्ते खात्यावर जमा होणार आहेत। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना यादीमधले जे पहिले 5 जिल्हे आहेत जिथे सर्वात आधी पावसाची ओढ होती, ते म्हणजे 23,000 नाही तर तब्बल 50,000 रुपयाची रक्कम जमा होऊ शकते। यातला पहिला जिल्हा असा आहे जिथे सर्वाधिक तक्रारी होत्या, तर दुसरा जिल्हा मराठवाड्यातला बालेकिल्ला आहे। पुढचे 3 जिल्हे हे विदर्भातले आहेत आणि 5 जिल्ह्यांची नावे ऐकल्यानंतर तुम्हाला सरकारने लावलेले निकष हे समजून घेता येतील, कारण महाराष्ट्रातील काही 6 जिल्ह्यांमध्ये सरकारने थेट 50,000 रुपये सोडण्याचा निर्णय घेतला। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची नावं जाणून घेण्याआधी एक महत्त्वाचा GR देखील समजून घ्या, कारण मंत्रालयातून आलेल्या GR नुसार जिल्ह्यातील बँकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत। मग यामध्ये कर्जमाफीचा संबंध देखील जोडण्यात आला। जर तुम्ही कर्जमाफीसाठी लाभार्थी असाल तर दुपारी 1 वाजल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत, परंतु पुढील 2 ते 3 दिवसामध्ये कर्जमाफीच्या निर्णयावरती देखील शिक्कामोर्तब होणार असल्यामुळे तुम्हाला त्याचा देखील थेट लाभ मिळू शकतो। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्याच्या वितरणाकडे विशेष लक्ष दिलं आहे, त्यामुळे तांत्रिक अडचणी कमी झाल्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यांमध्ये वाटप पार पडत आहे। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, नशीबवान जिल्ह्यांच्या यादीमध्ये सुरुवात करत असताना सर्वात आधी 5 जिल्ह्यांबद्दल बोलूया जिथे पावसाने पाठ फिरवली होती। सोयाबीन कापूस उत्पादक जिल्हे मंत्रालयातील बैठकीमध्ये प्राधान्य देण्याचा आदेश देण्यात आला, ते म्हणजेच बीड, धाराशिव आणि जालना। त्याचबरोबर लातूर आणि बुलढाणा जिल्ह्याचा समावेश देखील यामध्ये करण्यात आला। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी 1 वाजल्यापासून हेक्टरी 23,000 ते 50,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। जर तुम्ही या जिल्ह्यांमधील असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे कधीही जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, कारण आता पीक विम्याचे पैसे वितरणाची प्रक्रिया ही सुरुवात झाली आहे। कृषी विभागाने या जिल्ह्यांसाठी विशेष तांत्रिक टीम तैनात केली आहे, जेणेकरून बँकेचा कोणताही सर्व्हर डाऊन होणार नाही आणि या यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश देखील करण्यात आला। अहमदनगर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये फळबागा आणि नगदी पिकांचं नुकसान मोठं होतं, त्यामुळे इथल्या वितरणामध्ये सरकारने पारदर्शकता ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचे आज रात्री 12:30 वाजेपर्यंत पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले, कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावर पैसे वितरणाचं काम सुरू झालं आणि शेवटचे 5 जिल्हे ज्यांच्यासाठी सरकारने सर्वात मोठा निधी ठेवला होता, या जिल्ह्यांमध्ये भात शेती आणि संत्रा बागायतदारांचं नुकसान भरून काढण्यासाठी हेक्टरी 50,000 रुपयापर्यंतचा आकडा जमा होणार आहे। कृषी मंत्री आणि केंद्राच्या प्रतिनिधींच्या चर्चेनंतर या जिल्ह्यांच्या यादीवरती शिक्कामोर्तब झाला आहे। नशीबवान 5 जिल्हे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि रायगड आहेत। या जिल्ह्यांमध्ये तांत्रिक घोळ कमी असल्यामुळे इथले पैसे सर्वात वेगवान पद्धतीने जमा होणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचा लाभ हा जलद गतीने मिळणार आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे, पण आता केंद्र सरकारकडून देखील पाठिंबा मिळत असल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष अनुदानाचा लाभ मिळत आहे।